गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। धनराज महाले यांचे झिरवळ यांना आव्हान, तुमचा पराभव मीच करणार असल्याचा दावा यावेळेस माजी आमदार धनंजय महाले यांनी झिरवळ यांना केला आहे। दिंडोरी विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ महायुतीचे उमेदवारी असतील। गेले काही दिवस झिरवळ हे विविध राजकीय अडचणींना तोंड देत आहे। त्याच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाही। आमदार झिरवळ सध्या महायुतीत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असल्याने ते महायुतीचे उमेदवार असतील, मात्र यांच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण झाले। झिरवळ शरद पवार गटात की अजित पवार गटात याची चर्चा जोरात सुरू झाल्याने दिंडोरी मतदारसंघात सध्या गोंधळाचे वातावरण आहे। त्याचबरोबर आमदार झिरवळ यांच्या विरोधात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार धनराज महाले हे जोरदार तयारी करीत आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत प्रबळ उमेदवार म्हणून त्यांच्याच नावाची चर्चा आहे। त्यामुळे महायुतीचा घटक असलेल्या झिरवळ यांना घरातूनच आव्हान मिळाले। यावेळी महाले हे झिरवळ यांच्या मार्गातील प्रमुख अडथळा असल्याचं दिसत आहे। झिरवळ हे गेल्या 10 वर्षात आमदार होते। गोड बोलण्यापलीकडे त्यांना काही करता आले नाही। 10 वर्षात केलेले एकही ठोस काम त्यांना सांगता येणार नाही, असे वक्तव्य महाले यांनी केलंय। तुमचा पराभव मीच करणार असे आवाहन देखील महाले यांनी झिरवळ यांना केलंय। बघूया ते काय म्हणत आहे। नक्कीच निवडणूक तर आम्ही करणारच आहोत। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी मी गेल्या 3 ते 4 महिन्यापासून कामही सुरू केलेलं आहे। आजही सातत्याने मतदारसंघामध्ये दौरे सुरू आहेत। आज सुद्धा खेडगाव गटाचा संवाद दौरा आम्ही त्या ठिकाणी करतोय आणि त्याच्यामुळे मला नक्की खात्री आहे की मी ही निवडणूक करणार आहे। खरं म्हणजे झिरवळ यांचं प्रमुख आव्हान असणार आहे या सगळ्या काळामध्ये। कसं बघता या सगळ्या पिता पुत्रांच्या भूमिकेकडे आणि एकूणच मतदारसंघातल्या या सगळ्या गणितांकडे? नाही, पिता पुत्रांची भूमिका ही सर्वसामान्य जनतेला पटलेली नाही। एका बाजूला म्हणायचं की आम्ही शरद पवार साहेबांना आमची छाती फाडली तरी ते त्या ठिकाणी दिसतील, आणि एका बाजूने मुलाने शरद पवार गटामध्ये राहायचे आणि झिरवळ साहेबांनी अजितदादा गटामध्ये राहायचं। म्हणजे ही जी खेळी आहे ती ही सर्वसामान्य जनतेला पटलेली नाही। नक्कीच त्यांच्या वागण्या बोलल्याप्रमाणे त्या ठिकाणी मतदारसंघाला माहिती आहे की हे कुठंतरी वेगळ्या भूमिकेमध्ये जाण्याचं चिन्ह दिसत आहे, आणि त्याच्यामुळे ह्या ठिकाणी जी त्यांची खेळी चाललेली आहे की मुलगा इकडे मी तिकडे, तर हे नक्कीच जनतेला पटलेलं नाही आणि त्याचा फायदा सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला होणार आहे। झिरवळ साहेब आले नाही आले तरी काही अडचण नाही। काल परवा मी थोडंसं त्यांचं ऐकलं की धनराज महालेंकडे मी जाऊन विनंती करेल आणि धनराज महालेंनी त्या ठिकाणी पडण्यासाठी उभं राहू नये, परंतु आता जनता ठरवणार आहे की पडणार आहे की पाडणार आहे। कारण मागच्या निवडणुकीमध्ये मीच त्यांना हरवलं आहे आणि पुढच्याही येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते जरी समोर असले तरी मीच त्यांना हरवणार आहे। आणि त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कारण बरीचशी जनतेमध्ये जो असंतोष आहे की गेली 10 वर्षापासून कुठल्याही प्रकारचं काम नाही, फक्त कागदावर आकडे फार मोठे दिसतात। रस्त्यांची कामं असतील, विजेचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, अशा अनेक जे काही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहे हे फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मोडकळीस आलेले आहे। आणि त्याच्यामुळे जनता आता मागच्या काळामध्ये त्यांनी जी काही नौटंकी केली त्या नौटंकीला अजिबात भुलणार नाही, अजिबात त्या ठिकाणी त्याला दाद देणार नाही, आणि त्याच्यामुळे जनता आमच्याबरोबर आहे। मी निवडणूक करणार आहे। एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी कुणाल दंडगवाळ, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।